नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली तो वेंडर जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्या वेंडरची इकडे अद्वैत आणि कलाने वाट लावलेली आहे. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढं मात्र आता राहुल जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तेव्हा कलाच्या समोर खूप मोठा खुलासा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैत मनीष मार्केटमध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर कला आणि अद्वैत हे दोघं जण जे आहेत ते पाहतात ते म्हणजे त्या वेंडरला. अद्वैतच म्हणतो की तू त्या वेंडरला शोधतेस ना, तो बघ तो वेंडर, असं म्हणत अद्वैतने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा कला त्या वेंडरला पाहते त्याच्या मागे धावत सुटते आणि तिथं अगदी त्यानं धुलाई केलेले दबंग स्टाईल अशी धुलाई त्या वेंडरची करत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता हा सगळा प्रकार जो आहे तो समजलेला असतो तो म्हणजे गौरव परांजपेला. मग गौरव परांजपेने राहुलला फोन केलाय आणि त्याला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा, कारण त्या अद्वैतने त्या वेंडरला म्हणजे त्या माडेकरला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तू पोलीस स्टेशनला जा आणि तिथे जाऊन नक्की काय प्रकार घडलेला आहे ते बघ, असं त्याने सांगितलेलं असतं. मग कला आणि अद्वैतच्या मागावरती आता तिथे राहुलही पोलीस स्टेशनला आलेला आहे. अद्वैत तर त्या वेंडरची जाम अशी धुलाई करत आहे आणि जेव्हा अद्वैत त्या वेंडरची धुलाई करत असतो तेव्हा मात्र राहुल जो आहे तो तिथं पोहोचलेला आहे. पण अचानक राहुल का तिथे येतो आणि राहुलने नक्की काय गोंधळ घातलेला आहे हा मात्र पाहण्यासारखा आहे. कारण राहुल तिथे येतो आणि अद्वैत हा भयानक चिडलेला असतो. अद्वैत त्या माणसाला मारत असतो पण राहुलने तिथे येऊन काहीतरी गोंधळ घातलेला असतो आणि मग अद्वैतला अचानक पॅनिक अटॅक येतो आणि अद्वैत खाली बसतो. अद्वैत खाली बसता क्षणी अद्वैतला पाणी देते कला आणि त्याच्याकडे पाहते नक्की काय झालंय, कशामुळे अद्वैत असा करतोय, या गोष्टींचा विचार कला करायला लागलेली असते. अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला असतो आणि मग इकडे राहुल जो आहे तो त्या माडेकरला खुणवतो. म्हणजे आता त्या माडेकरला सोडवायला राहुल तिथं पोहोचलेला आहे. पण कलाचं लक्ष मात्र त्या दोघांकडे बारीक आहे. कलाला माहिती आहे की या दोघांच्या मध्ये काहीतरी असं सुरू आहे की जे मला समजू नये, त्यासाठी ते दोघं जण अशा पद्धतीनं बोलत आहेत. तेव्हा मात्र कला त्या माडेकरकडे पाहते आणि राहुलकडे पण पाहते. राहुलच्या बाबतीत आता कलाला कळलेलं आहे की हा राहुल अचानक इथे कसा पोहोचला, या गोष्टीचा विचार आता कला करायला लागलेली आहे. आणि हेही खरंच आहे की ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती, अचानक राहुल कसा पोहोचला आणि हे सगळं कशा पद्धतीनं आता कला शोधणार आहे. या सगळ्याच्या मागे तो राहुल आहे हे माडेकर कसं सांगणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राहुल आता हॉलमध्ये असतो. तो ब्रेकफास्ट करता करता उठून गेलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला काम आहे. इकडे नैनाचं त्याच्याकडे बारीक लक्ष असतं. नैना म्हणत असते की म्हणजे, तेव्हा तो म्हणतो की हो. नैना म्हणत असते असा कोणाचा फोन आला, जो फोन राहुलने माझ्यासमोर उचलला नाही. तर तो फोन उचलण्यासाठी राहुल बाजूला गेला. इकडे तो वेंडरशी बोलत असतो. तो वेंडर म्हणत असतो की माझे पैसे मला हवेत आणि तेही आजच्या आज हवे आहेत, म्हणजे त्यांचं डील ठरलेलं असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की हो, मी एका कामामध्ये अडकलेलो होतो त्यामुळं ते पैसे मी आणू शकलेलो नाही. मी आज भेटतो. हो हो नक्की, तुमचे पैसे तुम्हाला देणारच आहे, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं इकडे राहुल त्या वेंडरला सांगत असतो. तेव्हा रोहिणी तिथे येते आणि रोहिणी म्हणते की हे काय आता, कारण रोहिणीला यातलं काहीच माहीत नाही आहे. राहुलने आणखी काय काय गोंधळ घालून ठेवलेत याबद्दल रोहिणीला माहितीच नसतं, म्हणून रोहिणी त्याला विचारू लागते. तेव्हा राहुल म्हणतो की तो वेंडर आहे ना हिऱ्यांचा, त्याचं आहे हे सगळं. वेंडर मात्र जाम चिडलेला असतो, कारण त्याचा जो हप्ता होता तो त्याला दिलेला नाही आहे, त्याचा जो हिस्सा होता तो त्याला मिळालेला नाही. त्यामुळं तो वेंडर जो आहे तो याच्याशी बोलत आहे. इकडे कलाही तिथे आलेली असते. कला म्हणत असते नक्कीच या दोघांचं काहीतरी असं चाललेलं आहे, म्हणून हे दोघं जण वारंवार एकत्र येत आहेत. ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली आहे आणि कलाचं राहुलवरती बारीक लक्ष आहे. आता कलाला हे कळलेलं आहे की हा जो राहुल आहे तो मनीष मार्केटमध्ये जाणार आहे. रोहिणी म्हणत असते म्हणजे तुमच्या दोघांव्यतिरिक्त आता तिसरी व्यक्ती पण याच्यात आहे. तेव्हा राहुल म्हणतो की हो, त्यालाच तर ॲडजस्ट करायचं आहे, त्यालाच तर मॅनेज करायचं आहे, असं राहुल सांगत असतो. तेव्हा कला जे आहे त्या दोघांचं बोलणं ऐकते. आबा म्हणतात की अगं कला काय झालं. कला म्हणत असते की पेपरवाल्याने बिल दिले का, ते बघायला मी आलेले होते, ते बिल पाहते, असं कला सांगते. तेव्हा रोहिणी जी आहे ती राहुलकडे पाहत असते. राहुलला म्हणत असते की नक्की काय चाललंय, अडकणार नाही ना ह्याच्यामध्ये, कारण रोहिणीला माहिती आहे की राहुलने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि राहुल काय करणार आहे याबद्दल रोहिणीला चांगलंच माहिती आहे. त्यासोबतच इकडे आता कला तिथे ते आबा म्हणत असतात की जा
मस्त असं एन्जॉय करा, भाजी मार्केटला चाललंय ना, आनंदात राहा, असं आबा सांगत असतात. आणि कला आणि अद्वैत आता दोघंही भाजी मार्केटला जायला निघत आहेत. इकडे राहुल म्हणत असतो की हो मी बघतो, त्याला काही पैसे द्यायचे आहेत, ते पैसे दिले की होईल सगळं मॅनेज, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग गौरव परांजपेलाही त्याने फोन करून आता बोलवलेला आहे आणि सांगत आहे. कलाला मात्र शंका येत आहे, नक्की या मुलाच्या मनात काय चाललेलं आहे, ह्या कशा पद्धतीने वागत आहे, हे सगळं संशयास्पद आहे. इकडे रोहिणीला मात्र वेगळीच काळजी वाटत आहे की यामध्ये जर राहुल अडकला तर नक्की काय करणार, हा प्रश्न तिच्या पुढे असतो आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. इकडे आबाही बोलत असतात. आबा म्हणत असतात की नाही, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असंच आबांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर कला अद्वैतला सांगत आहेत की आनंदात राहा. इकडे आता दिनकर आणि संगीता म्हणजे कलाचे आई बाबा दोघंही बोलत असतात. अगं कलीचा काही फोन आला होता का, ती सांगितलं का गं तिनं, असं दिनकरराव विचारतात. तेव्हा संगीता म्हणत असते की नाही अजून. तेव्हा बाबा म्हणत असतात की नाही मला कळत नाही आहे कलेचं काय चाललेलं आहे, तिची काय तशी काळजी करायची गरज नाही आहे, पण विचारलं. तेव्हा संगीता म्हणते की हो. इकडे आता श्रीकांत जो आहे त्याने ठरवलेलं असतं की या सोहमला जरा कानमंत्र द्यायचे, कारण सोहमची बायको ज्या पद्धतीने वागत आहे ती गोष्ट त्यांना पटत नाही. ते तिथे येतात आणि त्याला म्हणू लागतात की काय रे तुझं काय चाललंय नक्की, मला सांग. ती अनामिका ना मला बाहेर भेटली होती मगाशी खाली, मी तिला विचारलं तर तिने मला स्वतःहून आली, इनडायरेक्टली तिने तुझी कंप्लेंट माझ्याकडे केली. तिने मला सांगितलं की तिचा रूममध्ये जीव घुसमटतो. अरे बायकोला कुठं ठेवायचं, टाचेखाली ठेवायचं असतं, तुला कळत नाही आहे का? आता त्या गोष्टी पण मीच शिकवायच्यात का तुला? तुला एवढं पण कळत नाही का, तेवढी पण अक्कल नाही का? शांबळू झाल्यास तू नुसता त्या आईच्या पदराखाली राहून राहून. अरे ती बायको आहे आणि तिला कळलं पाहिजे ती कशा पद्धतीने वागत असते, हे कळत नाही आहे का तुला? हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं आणि ते सोहमला ओरडत असतात. सोहमला म्हणत असतात की तिनं हे बोलणं, आपल्या घरात अशा पद्धतीनं वागणं हे मला अजिबात पटत नाही. इथं तू जे काही पेंटिंग काढत बसतो ना ते जरा थांबव आणि लक्ष दे आणि तिला दाखवून दे तिची काय लायकी आहे. तिने एक शब्द बोलला की आपण 4 शब्द बोलायचे तरच ती बायको ही टाचेखाली राहत असते. हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा सोहम मात्र विचार करत असतो आणि त्याचबरोबर सोहम म्हणत असतो की नाही याच्यामध्ये वेगळंच काहीतरी घडतंय, हे सोहमच्या लक्षात आलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की त्याला श्रीकांतरावांनी सांगितलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कायमस्वरूपी ती बायको आहे आणि तिला त्याच पद्धतीनं ठेवायचं आहे. इकडे कला आणि अद्वैत दोघंही निघालेले असतात. कला मात्र गाडीत हसत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता काय झालं हसायला. तेव्हा कला त्याला म्हणत असते की काय नाही रे माझी आई, म्हणजे तिचं ना वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, कळत नाहीये की ती नक्की काय बोलत असते, कशी वागत असते, नक्की तिच्या डोक्यात काय चालू आहे ना तेच मला कळत नाही. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला म्हणत असते. तर अद्वैत तिला लगेचच म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, की त्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांनाच कळलेलं आहे मी कसं आहे ते, तुला काय कळणार आहे त्याबद्दल, असं अद्वैत तिला सांगत आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो बरोबर आहे, तुझ्या सासूबाई आहेत ना, तुलाच कळणार आहे त्यांच्या बाबतीतलं, मला कशाला काय कळणार आहे, असं अद्वैतला कला बोलत आहे. कला मात्र म्हणत असते की आता बघितलं ना तिने मला सांगितले काय माहिती आहे, दोघं जण जात आहे ना तर नीट जा, नीट बोला, हे सगळं तिने मला सांगितले. भाजी मंडईत चाललाय, सगळेजण एकत्र करत जा, दोघंही सगळी कामं एकत्र करत जा लहान मोठी. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. कला म्हणते हो आता आईनं सांगितले ना, ती गिअर आहे ना मी टाकते आणि तू स्टेअरिंग पकड, असं बोलल्यानंतर इकडे कला म्हणते की हो मी हे करणारच आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू आहेत तेव्हा कला तिथं असते आणि कला म्हणत असते म्हणजे अद्वैत म्हणत असतो गिअर म्हण ग, हे गिअर कुठं काय म्हणतेस तू, हे जे काय बोलते ना हे चुकीचं आहे, असं नाही बोललं पाहिजे, असं कला सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत कला दोघंही आता एकत्र गाडी चालवणार असतात आणि एकत्र गाडी चालवताना दोघांचीही चांगलीच मजा चाललेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला मात्र जाम खुश होत असते, कलाला भारी वाटत असतं. कलाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झाल्या पाहिजेत आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे कला जी आहे ती अद्वैतकडे पाहत आहे. अद्वैत पण खुश झालेला आहे, अद्वैतलाही भारी वाटत आहे. अद्वैत म्हणत असतो की हो फायनली. आणि मग इकडे राहुल जो आहे तो आता त्या गौरव परांजपेला भेटायला मनीष मार्केटमध्ये आलेला असतो आणि राहुल आणि गौरव दोघंही तिथं आलेले असतात. ते बोलत असतात. तेव्हा राहुल म्हणत असतो की त्याला अरे त्याच्या वेंडरचे पैसे द्यायचे त्या माडेकरचे, आणि तो बोलत होता. तेव्हा गौरव म्हणत असतो म्हणजे, तेव्हा राहुल सांगत असतो की हे बघ आता आपल्याकडे एक आयडिया, तो जो आहे ना
माडेकर तो पैशाचा ना खूप लालची आहे, मी त्याच्या डोळ्यात पाहिले, मला माहिती आहे. आपण काय करूया माहिती आहे का, त्याला पैशाची ऑफर देऊया आणि त्याला सांगूया की हे प्रकरण आहे ना ते तुझ्यावरच ठेवायचं आहे, असं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे आता राहुलने प्लॅन केलेला आहे आणि तो गौरवला सांगतो की आपण त्या वेंडरवरती हे प्रकरण सगळं देऊया दाबून आणि आपण मोकळं राहूया, म्हणजे आपल्यापर्यंत कला आणि अद्वैतने पोहोचण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळं बोलणं अशा पद्धतीनं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत दोघंही पाहत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या दोघांचंही भाजी घेणं सुरू आहे. पण कलाला मात्र वेगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे. कलाला या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती म्हणजे की आता हा जो गौरव आहे, राहुल जो आहे तो या मार्केटमध्ये आलेला आहे, तर नक्की तो कुठं आहे ह्या गोष्टी तिला शोधायच्या आहेत. आणि त्याचबरोबर ती म्हणत आहे तेव्हा बटाटे आणि कांदे ती विचारते, कसे बटाटे दिलेत, कांदे कसे दिलेत आणि जुने आहेत ना, हे सगळं कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं आपण चांदेकर आहोत, जुनं कशाला घ्यायचं, नवीन घे ना. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर कांदे जे आहेत ना ते जुनेच घ्यायचे असतात, म्हणजे ते कुजत नाहीत. आता कसं ओला कांदा जर आपण घेतला तर या वातावरणामुळे तो कुजू शकतो ना. तेव्हा कला कांदा घेते, 4 किलो कांदा आणि 4 किलो बटाटा सांगते. हे सगळं तिचं बोलणं असतं. पण ती आजूबाजूला राहुल कुठं दिसतोय का, कारण ह्याच मार्केटमध्ये राहुल पण आलेला आहे, म्हणून कला शोध घेत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चालेल. कला थोडी बाजूला जाते, त्याला म्हणते की ह्यातले बटाटे काढून दे. कला बाजूला जाते, तोपर्यंत अद्वैत त्या भाजीवाल्याशी वाद घालायला सुरुवात करतो. अद्वैत म्हणत असतो की कसले बटाटे आहेत, कसला माल आहे, कारण त्या बटाट्याला ना कोंब आलेले असतात. आणि अद्वैतचं असं म्हणणं असतं की हे कोंब आलेले बटाटे जे आहेत ना ते खराब आहेत. तेव्हा तो जो भाजीवाला आहे तो बोलायला सुरुवात करतो, तुम्हाला कळत नाही का, कोण आहे हो तुम्ही, अख्खं कोल्हापूर माझ्याकडे येतं भाजी घ्यायला आणि तुम्ही कोण आहात म्हणून तुम्ही अशा गोष्टी मला सांगत आहात, नाही नक्की तुमचं काय चाललंय काय, अहो 1 नंबर बटाटा आहे हा, तुम्ही ना त्याला फक्त नावच ठेवत आहात. हे सगळं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कला पुढे जाते, तिला राहुल सारखा टी शर्ट घातलेला एक व्यक्ती दिसतो आणि कला त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती त्याच्याकडे पाहते आणि त्याला हात करते. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी वेगळा गोंधळ झालेला आहे. आणि मग कला तिथे येते आणि कला पाहायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय झालंय नक्की. तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं की नाही, मला ना कळतच नाहीये की हे सगळं काय घडतंय. अद्वैत तिथं आलेला आहे, अद्वैत बोलत आहे. अद्वैतला ती येऊन म्हणते की अहो तुम्हाला कळतंय का चांदेकर, हे काय चाललंय, अरे हे बटाटे चांगलेच आहेत. तेव्हा तो कांदे बटाटेवाला म्हणतो कसा की अहो यांना माहीत नाहीये, यांना काही कळत नाहीये भाजीमधलं, आणि तुम्ही हे काय बोलताय. तेव्हा मात्र इकडे कलाचं असं म्हणणं असतं की अरे चांदेकर, हे जे बटाटे आहेत ना याला कोंब येतच असतात आणि हे कोंब जे आहेत ना ते अशा हाताने काढून टाकता येतात आपल्याला, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं कलाला अद्वैत सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती अद्वैतकडे पाहते आणि अद्वैतला समजूनही सांगत असते. त्यासोबतच त्या दोघांचं हे जे काही बोलणं चाललेलं असतं तेव्हा त्यामुळं मात्र कला तर जाम खुश असते, कलाला भारी वाटत असतं. तर इकडे तो जो दुकानदार आहे तो मात्र म्हणत असतो की हे काय चाललंय तुमचं. कला त्याला समजवते, म्हणते हा माणसाला भाजी घ्यायचं कळत नाहीये का, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की असं काय बोलताय तुम्ही, असं म्हणत त्याच्याशी बोलत असते. आणि चांदेकरला म्हणते की चांदेकर तिथली चवळी घे रे. आता कलाच्या कुठं लक्षात आहे की अद्वैतला ओली चवळी म्हणजे कशी असते ती कुठं माहिती आहे. त्याने फक्त चवळी म्हणजे कडधान्य एवढंच माहिती आहे त्याला. तो तिथं जातो आणि त्यांना बोलू लागतो की चवळी द्या. तेव्हा ते म्हणतात काय, कलाने सांगितलेलं असतं 4. आता 4 किलो 4 जुड्या याबद्दल कलाला अद्वैतला काहीच माहीत नाही आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, तिथं जाऊन म्हणतो की मला 4 द्या. तेव्हा ते म्हणतात अहो 4 म्हणजे काय. तेव्हा अद्वैत म्हणतो 4 किलो द्या, चवळी कडधान्य आहे ना. तो भाजीवाला असतो, त्याच्या लक्षात येतं की ह्याला काय मागायचं आहे ना हे कळलेलंच नाही आहे, म्हणून तो भाजीवाला जो आहे तो म्हणू लागतो की 4 म्हणजे काय द्यायचं आहे तुम्हाला, 4 नक्की. तेव्हा अद्वैत सांगतो 4 किलो द्या. इकडे जो वेंडर आहे तो गाडीत येऊन बसतो. राहुल आणि त्याचबरोबर गौरव हे त्याच्याशी बोलत आहेत, त्याच्याशी त्यांचं बोलणं सुरू आहे. अद्वैत मात्र म्हणत आहे की ह्या खरेचं काय चाललंय. तेवढ्यात त्यांच्या दोघांचं जे भांडण आहे भाजीवाल्याचं आणि अद्वैतचं ते ऐकून कला पुढे येते. कला पुढे आली की कला बोलायला सुरुवात करते. कला म्हणत असते की अरे 4 जुड्या मागायच्या होत्या. अद्वैतला ती म्हणते की ही ओली चवळी आहे ना, हे मागायचं होतं आपल्याला. आणि मग इकडे तो भाजीवाला पुन्हा चिडतो. तो म्हणत असतो काय चाललंय नक्की तुमचं, यांना कळत नाही ओ भाजीतलं काहीच. कला म्हणत असते की असं काय करताय,
असं म्हणत कला बोलत आहे, अद्वैतला समजून सांगत आहे. कारण कलाला लक्षात येते ज्या भाजीवाल्याच्या जवळ अद्वैत जाईल तिथं तो भांडणच करतो. ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला मात्र तिथे अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि अद्वैतला म्हणत असते की अरे शांत हो चांदेकर, आणि अद्वैतला ती शांतही करत असते. त्यासोबतच इकडे अद्वैतला ती समजून सांगत आहे. अद्वैतला म्हणत आहे की चांदेकर, ह्या ज्या 4 जोड्या आहेत ना, ह्या अशा पद्धतीनं घ्यायच्या असतात. त्याचबरोबर तिला असं वाटत असतं की नाही, आपलं काहीतरी चुकतंय. तेव्हा अद्वैत म्हणतो, आपलं काय चाललंय, आपल्याला शोध घ्यायचा आहे, तो राहिला बाजूला आणि आपण दुसऱ्याच गोष्टी करत बसलेलो आहे, असं तो सांगत आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो चांदेकर, बरोबर आहे तुझं, पण आपण दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतो ना. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो, म्हणजे कसं? तेव्हा कला म्हणत असते, अरे चांदेकर, आता भाजी घेता घेता शोध पण घेऊ शकतो ना आपण. मी तुला ना सगळ्या गोष्टी रिमाइंड करते, नक्की कशा पद्धतीनं काय काय झालेलं होतं, मग तुझ्या लक्षात येईल. तसं म्हटल्यावर अद्वैत तिच्याशी बोलत असतो आणि तेवढ्यातच समोर शेजारून एक गाडी जाते आणि कला त्या गाडीला धडकणार असते. तेवढ्यात अद्वैत प्रसंगावधान राखून कलाला बाजूला घेतो आणि कलाला म्हणत असतो, अगं खरे. कलाला खूप छान वाटतं आणि मग कला अद्वैतला म्हणत असते की काय सांगू तुला, माझ्या डोक्यात काय विचार आहेत. अद्वैत म्हणतो की काय करायचं सांग मला एकदा, नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे आणि तू कशा पद्धतीनं विचार करते हे अद्वैत तिला विचारू लागतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, मला ना एक कळत नाही आहे की त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना त्या रिकॉल करू वाटतात, म्हणजे काहीतरी हातातनं निसटते, या गोष्टीची जाणीव होते, असं कला अद्वैतला सांगत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, चालेल, नक्की काय झालंय मला सांग एकदा, म्हणजे आपल्या गोष्टी क्लिअर होतील. असं अद्वैतचं बोलणं चालू आहे. अद्वैत तिला बोलत आहे आणि कला मात्र अद्वैतला सांगायला सुरुवात करते. नक्की गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या होत्या, काय काय झालेल्या आहेत, हे सगळं कला स्पष्टपणे तिथं अद्वैतला सांगत असते आणि अद्वैत त्या गोष्टी ऐकून घेत असतो. कला म्हणत असते की चांदेकर, पहिली गोष्ट अशी झाली की मी ती बॅग चेक केली नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मग ती बॅग का चेक केली नाही, तर तिला ऑफिसमधून कॉल आला होता आणि कला मॅडमना खाली बोलवलं होतं, म्हणून कला मॅडम आता तिथे गेलेल्या होत्या. मग बॅग चेक केली नाही, ती बॅग तशीच गेली. मग त्यानंतर पुढे काय झालं, मग ती म्हणत असते की मी अर्जुनकडे गेले आणि अर्जुन आणि मी ह्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, आणि मग तू त्या दिवशी कोर्टात उशीर आलीस, पण त्या काकांना घेऊन आलीस ना. तेव्हा कला म्हणते की त्या वेंडरकडे गेले होते, पण तो वेंडर तिथं नव्हता. अद्वैत तिला म्हणतो, पण तू काकांना ते आणलं होतं ना, त्यांना कसं आणलं? तेव्हा कला म्हणते की ते माझ्या बाबांचे मित्र आहेत ना, मग मी त्यांना बोलले, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि मग त्यांना घेऊन आले, हे कलाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत विचार करत आहे, कलाही विचार करत आहे. तेव्हा कला म्हणते, आत्ता लक्षात आलं, तेव्हा तो जो वेंडर होता ना तो बाहेर गेलेला होता. मग वेंडर बाहेर गेलेला होता, मग आपण काय केलं, आपण का शोध घेतला नाही, या गोष्टींचा विचार कला करत आहे. आणि मग कला अद्वैतला सांगते की आत्ता लक्षात आलंय माझ्या, हे बघ असं मिस होतंय. आणि मग ती म्हणते की त्या वेंडरला आपण अजून एकदा जाऊन भेटू शकतो ना, त्या वेंडरला आपण अजून एकदा भेटलो की मग गोष्टी क्लिअर होणार आहेत, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. इकडे आता वेंडर, त्याचबरोबर गौरव आणि राहुल, तिघही आता गाडीत बसलेले आहेत. त्या वेंडरला त्यांनी पैशाची बॅग दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की हे पैसे. तेव्हा मात्र ते वेंडरला म्हणत असतात की एक काम करावं लागेल. वेंडर म्हणतो, काय करायचंय? तेव्हा ते सांगतात की हे जे सगळं आहे ना ते तुम्ही केले असं ना तुमच्यावर घ्यायचं आहे. तेव्हा वेंडर म्हणतो, नाही, मला विचार करावा लागेल, माझा सगळा बिझनेस ठप्प होईल ना, मी नाही करू शकत असं. तेव्हा राहुल आणि तो परांजपे आहे, तो वेंडरला म्हणतो की आम्ही तुला एवढी देतोय, ही ॲडव्हान्स आहे, ही बॅग तुझ्याकडून येणार आहे आणि एक बॅग माझ्याकडून, असं राहुल सांगत आहे. तेव्हा तो वेंडरला म्हणतो की दुसरी बॅग आहे ती याच्यापेक्षा मोठी येईल. आता मला सांगा, ह्या राहुलकडे काय पैसे आहेत आणि राहुल कुठल्या पद्धतीनं पैसे देणार आहे आणि मोठी बॅग कशी देणार आहे? कारण ज्या राहुलकडे स्वतःचे खर्चायला पैसे नाही आहेत, तो दुसऱ्याच्या जीवावर जगतो आणि तो राहुल इथे काय सांगतोय की याच्यापेक्षा मोठी बॅग मी तुम्हाला देईल. कशी देणार असेल बॅग? पण ठीक आहे, ते आता त्या वेंडरला बोलून त्याला तिथे बोलवून त्याच्याकडून काम करून घ्यायचा प्रयत्न करत आहेत, म्हणून तो खोटं बोलतोय हे तर आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडं हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर, तो वेंडर जो आहे ना त्याला शोधलं पाहिजे, त्याला कसं शोधायचं, या गोष्टीचा विचार आता कला आणि अद्वैत दोघंही करत आहेत. कला म्हणत असते की लवकरात लवकर आपल्याला त्याचा शोध घेतला पाहिजे, कारण तो नक्की कुठं आहे त्याच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत,
असं कलाचं म्हणणं आहे. तेव्हा अद्वैतही म्हणत असतो की हे सगळं जे आहे ते आपल्याला नीटच शोधावं लागणार आहे. तेव्हा अद्वैत आणि कला या दोघांचंही हे बोलणं चालू आहे. दोघंही बोलत आहेत. तेवढ्यात अद्वैत म्हणतो की तू त्या वेंडरला शोधतेस ना? तेव्हा कला म्हणते की हो. अद्वैत म्हणतो ते बघ, कारण तो जो वेंडर आहे ना तो त्या गाडीतून उतरत असतो आणि नेमकं अद्वैतनं त्याला पाहिलेलं असतं. अद्वैत आणि कलाने पाहिलेलं आहे. कला मग वेंडरच्या मागे धावायला लागते आणि तो जो वेंडर आहे तो पुढे पळत असतो. तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे तो जो वेंडर आहे तो इथेच होता हे कला आणि अद्वैतच्या लक्षात आलेलं आहे. आणि तो वेंडर जो आहे तो पळत असतो तेव्हा कला तिथलं एक मडकं उचलते आणि त्याच्या जोरात पाठीत फेकून मारते. त्या क्षणी तो वेंडर जो आहे तो तिथे थांबतो आणि त्याचबरोबर वेंडर तिथं पडलेला असतो. तेव्हा कला आणि अद्वैत त्याला ताब्यात घेतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात. म्हणजे कलाने आता ठरवलेलं आहे की या सगळ्या मागे हा वेंडर आहे आणि त्याला शोधणं गरजेचं आहे. पण अंबाबाईच्या कृपेने कलाला तो वेंडर सापडलेला आहे. त्याची धुलाई करत कलाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि अद्वैत आणि कला पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत. कारण तो एकमेव पुरावा जो होता त्याने सांगणार होता की ते दागिने मी खरे दिलेले आहेत. पण तिथे त्याने अद्वैत आणि कलाला अडकवलेलं असतं. म्हणून तर कलाने ही कामगिरी केलेली असते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अद्वैतला मात्र भयानक राग आलेला असतो. अद्वैतची चिडचिड होत असते. ह्या माणसाने आपल्याला फसवलेला आहे आणि हा माणूस अशा चुकीच्या पद्धतीनं वागलेला आहे. ही गोष्ट मात्र कला आणि अद्वैत या दोघांच्याही डोक्यात आलेली असते आणि दोघंही जाम असे चिडलेले असतात. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर यानेच सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कला त्या वेंडरच्या मागे धावत असते. त्याला घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि तेवढ्यात राहुल तिथे पोहोचतो. कारण राहुलला गौरवचा फोन आलेला असतो. गौरवने त्याला सांगितलेलं असतं की त्या वेंडरला पकडलेला आहे त्यांनी, तू जा आणि लवकरात लवकर त्याचा जामीन कर, काय तर मॅटर आहे तो क्लोज कर. आता राहुल हा त्या गौरव परांजपेच्या हाताखालची कठपुतली भावली असल्याचं काम करत आहे. म्हणजे स्वतःच्या घरात जेव्हा अद्वैतनं काम सांगितलं जातं तेव्हा राग येतो, पण आता तिथे जाऊन काम करतोय तर तिथं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग तो तिथे येतो आणि अद्वैतला काहीतरी देतो. पाणी हवं असतं. पाणी पिल्यानंतर अद्वैतला पॅनिक अटॅक येतो आणि अद्वैत तिथं पडलेला आहे. कला त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि तेवढ्यात राहुल तिथं आलेला आहे आणि राहुल सांगत आहे त्या वेंडरला खुणवत आहे. तेव्हा कलाचं लक्ष राहुलकडे मात्र तेवढंच बारीक आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.